पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना गुंतवणूक करून बँक एफडी पेक्षा जास्त व्याज मिळवा। नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करण्यास नम्र विनंती आहे। चला तर मग बघू नवीन काय। भारतीय रिझर्व्ह बँक आरबीआय द्वारे रेपो दर कमी केल्यानंतर अनेक सरकारी आणि खासगी बँकांनी निश्चित ठेव एफडी वर व्याज कमी केले आहे। यामुळे आता एफडी वर कमी परतावा मिळत आहे। त्यामुळे जर तुम्हाला एफडी पेक्षा अधिक परतावा हवा असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांकडे लक्ष देऊ शकता। आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या 5 बचत योजनांची माहिती देत आहोत, जिथे तुम्ही गुंतवणूक करून बँक एफडी पेक्षा अधिक परतावा मिळवू शकता। चला त्या गुंतवणूक योजनांबद्दल जाणून घेऊया। 1. सुकन्या समृद्धी योजना। सुकन्या समृद्धी योजना, ज्यामध्ये किमान गुंतवणूक 250 रुपये आणि कमाल गुंतवणूक 1.5 लाख रुपये प्रतिवर्ष आहे, त्यावर 8.20% दराने व्याज मिळत आहे। या योजनेंतर्गत मुलीच्या नावावर खाते उघडण्याची परवानगी आहे आणि कलम 80C अंतर्गत करसवलत मिळते। खाते उघडण्याच्या तारखेपासून 15 वर्षांपर्यंत पैसे जमा केले जाऊ शकतात। 2. ज्येष्ठ नागरिक बचत योजना। ज्येष्ठ नागरिक बचत योजना SCSS ही भारत सरकारद्वारे 60 वर्ष किंवा अधिक वयाच्या व्यक्तींसाठी राबवलेली एक सरकारी बचत योजना आहे। या योजनेंतर्गत कमीत कमी 1000 रुपये आणि जास्तीत जास्त 30 लाख रुपये गुंतवणूक करण्याची सुविधा आहे, ज्यावर 5 वर्षांच्या ठेवीसाठी 8.20% व्याज मिळत आहे। या योजनेद्वारे धारा 80C अंतर्गत करसवलत देखील उपलब्ध आहे। या योजनेची मुदत 5 वर्षे आहे, जी आणखी 3 वर्षे वाढवता येऊ शकते। 3. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड PPF। सार्वजनिक भविष्य निधी, ज्यामध्ये किमान गुंतवणूक 500 रुपये आणि जास्तीत जास्त गुंतवणूक 1.5 लाख रुपये प्रतिवर्ष आहे। या ठिकाणी सध्या 7.10% दराने व्याज मिळत आहे। याची मुदत 15 वर्षे आहे आणि हे कलम 80C अंतर्गत कर लाभ तसेच कर मुक्त परतावा प्रदान करते। PPF खात्यात कर्ज आणि अंशिक निघाऱ्याची सोय देखील उपलब्ध आहे। 4. किसान विकास पत्र। किसान विकास पत्रात किमान 1000 रुपये गुंतवणूक करता येते आणि जास्तीत जास्त गुंतवणुकीसाठी कोणतीही अडथळा नाही। या पत्रावर 7.50% व्याजदर मिळतो। गुंतवणूक 2.5 वर्षांनंतर भुंजता येते आणि यावर कोणताही कर लाभ मिळत नाही। कोणताही भारतीय नागरिक किंवा अल्पगंडित असलेला व्यक्ती किसान विकास पत्र खरेदी करू शकतो। 5 वर्षीय NSC। 5 वर्षीय NSC, ज्यामध्ये किमान गुंतवणूक 1000 रुपये आहे आणि अधिकतम गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा नाही, यावर 7.70% दराने व्याज मिळत आहे। हे कलम 80C अंतर्गत कर लाभ प्रदान करते आणि यामध्ये कोणतीही TDS कपात होत नाही। ही योजना भारत सरकार